आज मी बार्सिलोना या पोर्टवर आलेलो होतो आणि बार्सिलोनाला जाण्यासाठी टर्मिनलवरतून आम्हाला एक शटल बस असते. ती शटल बस घेऊनच आम्हाला बार्सिलोनाच्या मेन सिटीमध्ये जायचं असतं. त्यासाठी मी ही बस घेतो, आत एंटर करतो आणि आमचे सगळे क्रू मेंबरला आज लवकर ऑफ मिळालेला असतो. आज फिरण्यासाठी आमच्याकडे बराच वेळ होता, कारण की सेलिंग आम्ही लेटच करणार होतो. जवळपास 10 वाजेच्या आसपास आम्ही सगळे निघणार होतो. म्हणून आज सगळ्यांनी बाहेर निघण्याचा जो संधी जी होती ती सोडली नाही. बार्सिलोनाच्या सिटीमध्ये एंटर केल्यानंतर इतके छान छान व्ह्यूज आम्हाला बघायला मिळाले. हे याचं शटल बसचं स्टँड आहे. त्यांनी इतकं व्यवस्थित आणि छान प्रकारे हे बनवलेलं होतं आणि इथले स्ट्रीट वगैरे तर तुम्ही बघू शकतात. इथे पोचल्यानंतर मी सगळ्या गोष्टी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला, की जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकतो बार्सिलोनाच्या सिटीमध्ये एंटर केल्यानंतर. आणि हे आमच्या शटल बसचं स्टँड होतं. या ठिकाणी आम्ही सगळेजण उतरलो आणि मग सिटीमध्ये जाण्यासाठी वॉक करत आम्हाला पुढे जावं लागतं. समोर तुम्हाला जे दिसतं आहे ते सिटीमध्ये एंटर केल्यानंतर गव्हर्नमेंटचे काही ऑफिसेस वगैरे आहे. या ठिकाणी यांची जे जुने ऑफिसेस आहे हे इतके व्यवस्थित आणि छान सुंदर दिसत आहेत. आज सगळ्यांनाच लवकर फ्री टाईम मिळाला म्हणून तुम्ही बघू शकतात की सगळे क्रू मेंबर हे सोबतच निघाले होते बाहेर जाण्यासाठी. आणि समोर तुम्हाला जो स्टॅच्यू वगैरे आहे याचे व्हिडिओ वगैरे आज मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. स्टॅच्यू आहे हा बार्सिलोनाचा सगळ्यात फेमस स्टॅच्यू आहे आणि मूवीज आणि न्यूज यासारख्या गोष्टींमध्ये तुम्ही नक्कीच बघितलेला असेल हा स्टॅच्यू. यांचे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस म्हणजे जुन्या इमारतीच. जात असताना पुढे मला एक म्युझियम दिसलं, पण इतका वेळ नव्हता की म्युझियममध्ये जाऊन मी तो शूट पूर्ण करू शकतो. आणि हा तो स्टॅच्यू, त्याच्या बॅक साईडने एक व्हिडिओ मी पुन्हा शूट केला. तर पुढे जात असताना मला भरपूर असे स्टोअर्स, एक लोकल स्ट्रीट मार्केट वगैरे दिसलेत, जिथे छोटे छोटे ज्या गोष्टी तुम्ही घेऊ शकतात. मुलांसाठी, फिमेलसाठी काही ज्वेलरी वगैरे, काही कॅप्स, अशा काही मास्क वगैरे ज्या गोष्टी होतात ह्या भरपूर इथे बघायला मिळतात. तुम्ही ज्या वेळेला रोडवरून पास होत असतात तिथे तुम्हाला असे ह्युमन स्टॅच्यू बघायला मिळतात की जे इथे माणसांचं मनोरंजन करण्यासाठी असतात. बट ऑब्वियस आहे की ते त्यांच्या रोजनिशीसाठी काहीतरी कमवण्यासाठी या ठिकाणी आलेले असतात. व्हिडिओचा मी एक पार्ट बनवलेला आहे. पार्ट 2 आणि 3 हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करणार आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कीप वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.